नारळी पौर्णिमेला आणि राखी पौर्णिमेला हमखास खाल्ला जाणारा हा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे नारळी भात। नारळी भाताचे दोन प्रकार आहेत, एक गोड नारळी भात आणि एक तिखट नारळी भात। पण गोड नारळी भात सगळेच जण आवडीने खातात। नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे। मी गीता वाडेकर। गुळ आणि खोबऱ्यापासून बनवला जाणारा हा उत्तम नारळी भात बनवायचा कसा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, कारण नारळी भात विविध पद्धतीने बनवला जातो, पण न चिकटणारा गिचका न होणारा नारळी भात कसा बनवायचा हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। चला तर मग सुरू करूयात। सगळ्यात आधी आपण तांदूळ भिजवणार आहोत। इथे मी 1 कप बासमती घेतलेला आहे। तुम्ही कोणता पण सुवासिक तांदूळ घेऊ शकता, तुमच्याकडे असणारा आंबेमोहर, इंद्रायणी, बासमती तुकडा। सुवासिक तांदूळ घेणं का गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे नारळी भाताला खूप छान चव येते। आता हे तांदूळ कमीत कमी 2 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। अजिबात आळस करायचा नाहीये माझ्यासारखा। आता या तांदूळमध्ये पाणी टाकून आपण अर्धा तास त्याला बाजूला ठेवणार आहोत। ज्या पाण्याने आपण तांदूळ धुतले होते ते पाणी आपण झाडांना देणार आहोत। आता 20 मिनिटं काय करायचं, म्हणून हे ओले खोबरे आपण बारीक करणार आहोत। जास्त बारीक करायचं नाहीये, त्याला ओबड-धोबड टेक्स्चर ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता कसं टेक्स्चर आलंय ते। आता अर्धा तास झालाय, पण तुम्हाला माहिती आहे का आपण तांदूळ का भिजत ठेवला होता? आपण भात कुकरमध्ये शिजवणार नाहीये, आपण तो कढईमध्ये शिजवणार आहोत, म्हणून आपण तो भिजवणं गरजेचं आहे। आता अर्धा कप वाटी दूध मी घेतलेलं आहे। त्यामध्ये माझ्या मावशीने काश्मीरमधून केशर आणलं होतं, ते मी त्यामध्ये टाकणार आहे आणि ही वाटी बाजूला ठेवणार आहे। आता कढईमध्ये 2 चमचे माझ्या आईच्या हातचं स्पेशल साजूक तूप मी घेतलेलं आहे। त्यामध्ये दालचिनी, 3-4 लवंग, 2-3 वेलची, हे खडे मसाले, गोड मसाले आहेत, ते आपण नीट परतणार आहोत आणि त्यामध्ये लो फ्लेम गॅस ठेवायची आहे आणि त्यामध्येच मी तांदूळ टाकलेला आहे आणि तो पण 2-3 मिनिट मी परतणार आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा। आता त्यामध्ये गरम पाणी, 2 कप गरम पाणी मी टाकलेलं आहे। जर 1 कप तांदूळ असेल तर त्याच्या दुप्पट पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लिंबूचा रस टाकलेला आहे। लिंबूचा रस का टाकलाय? त्याच्यामुळे भात मोकळा होतो आणि त्याला शुभ्र रंग येतो। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 2-3 मिनिटं त्याला उकळी आणून द्यायची आहे आणि किंचित थोडंसं पाणी राहिल्यावरती आपण गॅसची फ्लेम कमी करून वाफेवरती हा भात शिजवणार आहोत। 2-3 मिनिट वाफेवरती हा भात शिजवल्यानंतर आपण बघू शकतो अजूनही किंचित पाणी त्यामध्ये आहे। अजून एखादा मिनिट आपण त्याला शिजवणार आहोत आणि आता मला असं वाटतं हा भात शिजलेला आहे। 90% तरी हा भात शिजलेला आहे। आपण बघूयात तो शिजला आहे की नाही, आणि तुम्ही बघू शकता हा भात शिजलेला आहे। आता हा भात आपण बाजूला काढणार आहोत आणि याच्यावरती झाकण न ठेवता हा भात असाच उघडा आपण बाजूला ठेवणार आहोत। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। तर दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तूप घेणार आहे आणि त्यामध्ये मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे। गुळाची क्वांटिटी तुम्ही ठरवू शकता तुमच्या चवीनुसार। आता हा गूळ आपल्याला मेल्ट करायचा, तो पातळ करायचा आहे, त्याचा पाक करायचा नाहीये बरं का, तो पातळ करायचा आहे। तर त्यामध्ये ओले खोबरं आणि केशर दूध आपण टाकणार आहोत आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची, कमी ठेवून त्यामध्ये आपण हे नीट मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ मी टाकलेला आहे। जायफळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर जायफळाची चव आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण त्याने खूप छान चव येते। आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, काजू आणि बदाम, तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता। आता गॅस बंद करून आपण त्यामध्ये हा भात टाकणार आहोत आणि एकदम हलक्या हाताने हा भात मिक्स करायचा आहे। ते तांदूळ तुटले नाही पाहिजेत, कारण आपल्याला मोकळा भात करायचा आहे, त्याच्यामुळे एकदम हलक्या हाताने हे सगळं नीट मिक्स करायचं आहे। म्हणूनच हे सगळं करताना आपण गॅस बंद करणार आहोत आणि नीट मिक्स केल्यानंतर गॅस चालू करून कमी फ्लेमवरती साधारणतः वाफेवर 2-3 मिनिट आपण हे शिजवणार आहोत आणि 2-3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला नारळी भात तयार आहे। सुंदर रंग या नारळी भाताला आलेला आहे। तुम्ही कधी नारळी भात बनवला आहे का? तुम्ही नारळी भात कोणत्या पद्धतीने बनवता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। काही लोक नारळी भातामध्ये नारळाचं दूध सुद्धा टाकतात। माझ्या आजोबांना हा नारळी भात कसा वाटलाय, त्यांची रिॲक्शन कशी ती बघूयात।
अरे वा, छान झालंय हा, एकदम मस्त. रोज करत जा असं. आवडला ना तुम्हाला? आवडलं की, चांगलं आहे. तुम्हाला ही गोड रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तर हो, आणि अशाच गोड गोड मस्त मस्त व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर गीताच्या मनातल्याला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण ते फुकट आहे. तुम्ही 0 पैसे म्हणजे काहीच पैसे खर्च न करता माझे सगळे व्हिडिओज आरामात बघू शकता. पुन्हा एकदा परत भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.